नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या एज्युकेशन चॅनलवर। आज आपण राज्यघटना या विषयातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे भारतीय संसद यावर चर्चा करणार आहोत। परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे 50 प्रश्न आणि त्यांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत। चला तर मग लगेच सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, भारतीय संसदेचे 3 प्रमुख घटक कोणते आहेत? उत्तर: भारतीय संसदेचे 3 अविभाज्य घटक म्हणजे राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा हे आहेत। बरेच विद्यार्थी फक्त लोकसभा आणि राज्यसभा असा विचार करतात, पण राष्ट्रपती हे संसदेचे अभिन्न अंग आहेत हे लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 2, संसदेची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात केली आहे? उत्तर: कलम 79 मध्ये भारतीय संसदेची तरतूद करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 3, लोकसभेला कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर: लोकसभेला कनिष्ठ सभागृह किंवा प्रथम सभागृह असे म्हणतात, कारण हे थेट लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचे सभागृह आहे। प्रश्न क्रमांक 4, राज्यसभेला कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर: राज्यसभेला वरिष्ठ सभागृह किंवा द्वितीय सभागृह असे म्हणतात, कारण हे राज्यांचे प्रतिनिधित्व करते। प्रश्न क्रमांक 5, लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते? उत्तर: लोकसभेची कमाल सदस्य संख्या 552 असू शकते। सध्या ही संख्या 543 इतकी आहे। प्रश्न क्रमांक 6, राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती असते? उत्तर: राज्यसभेची कमाल सदस्य संख्या 250 इतकी निश्चित करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 7, लोकसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची अट काय आहे? उत्तर: लोकसभेचा सदस्य होण्यासाठी व्यक्तीचे वय कमीत कमी 25 वर्षे पूर्ण असावे लागते। प्रश्न क्रमांक 8, राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची अट काय आहे? उत्तर: राज्यसभेसाठी व्यक्तीचे वय कमीत कमी 30 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 9, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? उत्तर: सामान्यतः लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो, परंतु बहुमत नसल्यास ती वेळेआधी विसर्जित होऊ शकते। प्रश्न क्रमांक 10, राज्यसभा कधी विसर्जित होते का? उत्तर: नाही, राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे, ते कधीही पूर्णपणे विसर्जित होत नाही। दर 2 वर्षांनी त्याचे 1/3 सदस्य निवृत्त होतात। प्रश्न क्रमांक 11, राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? उत्तर: राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो। हे लक्षात ठेवा, सभागृह स्थायी आहे, पण सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षे आहे। प्रश्न क्रमांक 12, लोकसभेचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? उत्तर: लोकसभेचे अध्यक्ष आपला राजीनामा लोकसभेच्या उपाध्यक्षांकडे देतात। प्रश्न क्रमांक 13, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? उत्तर: भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात। प्रश्न क्रमांक 14, संसदेच्या 2 अधिवेशनांमध्ये जास्तीत जास्त किती अंतर असू शकते? उत्तर: संसदेच्या 2 अधिवेशनांमध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त अंतर असू शकत नाही। प्रश्न क्रमांक 15, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार संयुक्त बैठकीची तरतूद आहे? उत्तर: कलम 108 नुसार संयुक्त बैठकीची तरतूद आहे। जेव्हा एखाद्या विधेयकावरून दोन्ही सभागृहात मतभेद होतात, तेव्हा राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलावतात। प्रश्न क्रमांक 16, संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? उत्तर: संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान नेहमी लोकसभेचे अध्यक्ष भूषवतात। जर ते नसतील तर उपाध्यक्ष आणि तेही नसतील तर राज्यसभेचे उपसभापती अध्यक्ष असतात। प्रश्न क्रमांक 17, धनविधेयक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडावे लागते? उत्तर: धनविधेयक म्हणजेच मनी बिल हे नेहमी लोकसभेतच मांडावे लागते। त्याला राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते। प्रश्न क्रमांक 18, धनविधेयकाची व्याख्या कोणत्या कलमात दिली आहे? उत्तर: कलम 110 मध्ये धनविधेयकाची व्याख्या देण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 19, राज्यसभा धनविधेयक जास्तीत जास्त किती दिवस रोखून धरू शकते? उत्तर: राज्यसभा धनविधेयक जास्तीत जास्त 14 दिवस स्वतःकडे रोखून धरू शकते, त्यानंतर ते मंजूर झाले असे मानले जाते। प्रश्न क्रमांक 20, एखादे विधेयक धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर: हा अंतिम अधिकार लोकसभेच्या अध्यक्षांचा असतो। प्रश्न क्रमांक 21, शून्य प्रहर किंवा 0 अवर म्हणजे काय? उत्तर: प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर आणि मुख्य कामकाज सुरू होण्यापूर्वीच्या काळाला शून्य प्रहर म्हणतात। ही भारताने संसदीय पद्धतीला दिलेली देणगी आहे। प्रश्न क्रमांक 22, गणपूर्ती किंवा कोरम म्हणजे काय? उत्तर: सभागृहाचे कामकाज चालवण्यासाठी आवश्यक असलेली किमान सदस्य संख्या म्हणजे गणपूर्ती होय। ही संख्या एकूण सदस्यांच्या 1 म्हणजेच 10% असते। प्रश्न क्रमांक 23, लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? उत्तर: ग. व. मावळंकर हे लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक 24, भारतीय संसदेत अर्थसंकल्प म्हणजेच बजेट कोण सादर करते? उत्तर: भारताचे अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प सादर करतात।
प्रश्न क्रमांक 25. वार्षिक वित्तीय पत्रक, ज्याला आपण बजेट म्हणतो, त्याचा उल्लेख कोणत्या कलमात आहे? उत्तर कलम 112 मध्ये वार्षिक वित्तीय पत्रकाचा उल्लेख आहे. राज्यघटनेत कोठेही बजेट हा शब्द वापरलेला नाही. प्रश्न क्रमांक 26. राज्यसभेत राष्ट्रपती किती सदस्यांची नेमणूक करतात? उत्तर राष्ट्रपती कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रातील 12 तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक राज्यसभेत करतात. प्रश्न क्रमांक 27. सध्या लोकसभेत अँग्लो इंडियन समाजासाठी आरक्षित जागा आहेत का? उत्तर नाही. 104व्या घटनादुरुस्तीनुसार अँग्लो इंडियन समाजाचे आरक्षण आता रद्द करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 28. पक्षांतर बंदी कायदा कोणत्या परिशिष्टात आहे? उत्तर पक्षांतर बंदी कायदा 10व्या परिशिष्टात आहे. यानुसार निवडून आल्यानंतर पक्ष बदलल्यास सदस्यत्व रद्द होऊ शकते. प्रश्न क्रमांक 29. अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणत्या सभागृहाला आहे? उत्तर हा राज्यसभेचा विशेष अधिकार आहे. कलम 312 नुसार राज्यसभा नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करू शकते. प्रश्न क्रमांक 30. अविश्वास ठराव कोणत्या सभागृहात मांडला जातो? उत्तर अविश्वास ठराव फक्त लोकसभेत मांडला जातो, कारण सरकार लोकसभेला जबाबदार असते. प्रश्न क्रमांक 31. संसदेच्या लोकलेखा समितीत एकूण किती सदस्य असतात? उत्तर लोकलेखा समितीत एकूण 22 सदस्य असतात, ज्यामध्ये 15 लोकसभेचे आणि 7 राज्यसभेचे असतात. प्रश्न क्रमांक 32. सर्वात मोठी संसदीय समिती कोणती आहे? उत्तर अंदाज समिती ही सर्वात मोठी समिती आहे. यात 30 सदस्य असतात आणि ते सर्व लोकसभेचे असतात. प्रश्न क्रमांक 33. खासदारांच्या पगाराचा निर्णय कोण घेते? उत्तर खासदारांचे पगार आणि भत्ते ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे. प्रश्न क्रमांक 34. निर्णायक मत किंवा कास्टिंग वोट देण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर जेव्हा बाजूने आणि विरोधात समान मते पडतात, तेव्हा लोकसभेचे अध्यक्ष आपले निर्णायक मत देऊ शकतात. प्रश्न क्रमांक 35. संसदेचे सत्र बोलावण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर संसदेचे सत्र बोलावण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. प्रश्न क्रमांक 36. लोकसभेचे हंगामी अध्यक्ष किंवा प्रोटेम स्पीकर यांची नेमणूक कोण करते? उत्तर निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्यासाठी राष्ट्रपती प्रोटेम स्पीकरची नेमणूक करतात. प्रश्न क्रमांक 37. भारताच्या संचित निधीतून पैसे काढण्यासाठी कोणाची मंजुरी लागते? उत्तर संचित निधीतून पैसे खर्च करण्यासाठी संसदेची मंजुरी आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 38. भारताचे महान्यायवादी संसदेच्या बैठकीत भाग घेऊ शकतात का? उत्तर होय. महान्यायवादी म्हणजेच अॅटर्नी जनरल संसदेत भाषण करू शकतात आणि चर्चेत भाग घेऊ शकतात, पण त्यांना मतदान करता येत नाही. प्रश्न क्रमांक 39. विरोधी पक्षनेता पदासाठी पक्षाकडे किती जागा असणे आवश्यक आहे? उत्तर विरोधी पक्षनेता पदासाठी त्या पक्षाकडे एकूण जागांच्या किमान 10% जागा असणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 40. लोकसभेचे अधिवेशन तहकूब करण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर अधिवेशन काही काळासाठी थांबवण्याचा म्हणजेच तहकूब करण्याचा अधिकार लोकसभेच्या अध्यक्षांना असतो. प्रश्न क्रमांक 41. लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? उत्तर मीरा कुमार या लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. प्रश्न क्रमांक 42. लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी अनामत रक्कम किती असते? उत्तर सर्वसाधारण उमेदवारासाठी 25,000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 12,500 रुपये अनामत रक्कम असते. प्रश्न क्रमांक 43. कोणत्या राज्यात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत? उत्तर उत्तर प्रदेश राज्यात लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत, तर महाराष्ट्रात 48 जागा आहेत. प्रश्न क्रमांक 44. कलम 123 नुसार वटहुकूम काढण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर जेव्हा संसदेचे अधिवेशन सुरू नसते तेव्हा राष्ट्रपती कलम 123 नुसार वटहुकूम काढू शकतात. प्रश्न क्रमांक 45. तारांकित प्रश्न म्हणजे काय? उत्तर ज्या प्रश्नांची उत्तरे मंत्र्यांनी तोंडी द्यायची असतात त्यांना तारांकित प्रश्न म्हणतात आणि यावर पुरवणी प्रश्न विचारता येतात. प्रश्न क्रमांक 46. अतारांकित प्रश्न म्हणजे काय? उत्तर ज्या प्रश्नांची उत्तरे लेखी स्वरूपात हवी असतात त्यांना अतारांकित प्रश्न म्हणतात. प्रश्न क्रमांक 47. व्हीप किंवा प्रतोद म्हणजे काय? उत्तर प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या सदस्यांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी आणि विशिष्ट प्रकारे मतदान करण्यासाठी जो आदेश काढतो त्याला व्हीप म्हणतात. प्रश्न क्रमांक 48. संसदेच्या इमारतीचे संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाकडे असते? उत्तर संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी पार्लमेंट सिक्युरिटी सर्व्हिसकडे असते. प्रश्न क्रमांक 49. लोकसभेत जास्तीत जास्त किती प्रश्न विचारता येतात? उत्तर एका दिवसात जास्तीत जास्त 20 तारांकित प्रश्न विचारता येतात. प्रश्न क्रमांक 50. नवीन संसद भवनाचे नाव काय आहे? उत्तर नवीन संसद भवनाला आता भारताची संसद भवन असेच म्हटले जाते, पण जुन्या संसद भवनाला आता संविधान सदन असे नाव देण्यात आले आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते संसदेवरील 50 महत्त्वाचे प्रश्न. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.